सर्वांना सप्रेम जय भीम. तर तहान, अपमान आणि संविधान, बाबासाहेबांची जीवन कहाणी. मध्य प्रदेशातील महू या लहानशा गावात 14 एप्रिल 1891 रोजी भीमरावांचा जन्म झाला. घर गरिबीचं, समाजात मात्र त्याहूनही मोठं ओझं अस्पृश्यतेचं. लहानपणापासूनच भीमरावांना माणूस म्हणून वागणूक मिळाली नाही. शाळेत त्यांना वर्गाबाहेर बसवलं जायचं. पाणी प्यायचं असेल तर कुणी वरच्या जातीचा माणूस येईपर्यंत वाट पाहावी लागे. कधी कधी संपूर्ण दिवस तहानलेलेच राहायचे. त्या कोवळ्या वयातही भीमराव मनात एकच विचार ठेवायचे, ही परिस्थिती बदलायची आहे. एकदा ते वडिलांसोबत गावाबाहेर गेले. गाडीवानाने त्यांना ओळखताच गाडी थांबवली आणि उतरवून दिलं. रात्र, पाऊस, अंधार, पण कुठेच आसरा नाही. त्या रात्री भीमराव गप्प बसले होते, पण मनात वादळ उठलं होतं. शिक्षण हाच मार्ग आहे हे त्यांनी ठरवलं. गरिबी असूनही ते अभ्यासात कायम पुढे होते. काही वेळा खायला अन्न नसायचं, पण पुस्तक मात्र कधीच सोडली नाही. ते म्हणायचे, माझी पुस्तक हीच माझी खरी संपत्ती आहे. त्यांच्या हुशारीमुळं त्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळाली. अमेरिका, लंडन, जिथे त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत उच्च शिक्षण घेतलं. दिवसा काम, रात्री अभ्यास. तरी त्यांनी PhD मिळवली. इतकं शिक्षण घेऊनही बाबासाहेब फक्त स्वतःपुरते थांबले नाहीत. भारतात परत येऊन त्यांनी शोषित, वंचित लोकांसाठी लढा दिला. पाणी, शिक्षण, समानतेसाठी आंदोलने केली. समाजाने दिलेला अपमान त्यांनी कधीच विसरला नाही, पण त्याच अपमानाचं रूपांतर कायद्यात केलं. स्वातंत्र्यानंतर त्यांच्यावर भारताचं संविधान लिहिण्याची जबाबदारी आली. ज्याला कधी पाणी प्यायला मनाई होती, त्याच माणसाने संपूर्ण देशासाठी समान हक्काचा कायदा लिहिला. त्यामुळं आज आपण अभिमानाने म्हणतो, बाबासाहेब केवळ व्यक्ती नव्हते, ते एक क्रांतिकारी होते. तर मित्रांनो, ही कहाणी तुम्हाला कशी वाटली? कहाणी जर आवडली तर कहाणी लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा सर्वांना कडक 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 जय भीम. आवडलं तर लाईक करा.